नमस्कार. आज आपण तिसरा अध्याय अधिक मासाचा बघणार आहोत. काल गोमातेचं तोंड म्हणजे सगळीकडे पवित्र आणि तिच्या पोटात 33 कोटी देव असतात आणि तोंडाजवळ का अपवित्र असं म्हणून आपण तो अध्याय बघितला. आज आपण तिसरा अध्याय बघणार आहोत. गोमातेच्या पोटात देव. सूत सांगतात की मुनी हो, गोमातेच्या पोटात सर्व देव का आले ह्याबद्दल भगवान विष्णूंनी लक्ष्मी देवीला जी कथा सांगितली ती कथा मी आज आता तुम्हाला सांगते आहे, ते ऐका. पूर्वी पौलव नावाचा एक महान ऋषींनी पृथ्वीवर खूप मोठं तप करायला सुरुवात केली. त्यांच्या तपाची तीव्रता आणि पुण्यही जसजशी वाढू लागली तसतशी इंद्राच्या मनात भीती निर्माण होऊ लागली की आता आपला इंद्रपद जाणार. तेव्हा पद, अधिकार आणि राज्य टिकवण्यासाठी इंद्राने एक कपटी चाल खेळली. इंद्रलौकीच्या अप्सरांना त्याने भूलौकी पौलव ऋषींचा तपोभंग करण्यासाठी पाठवून दिलं. इंद्राच्या आज्ञेचं पालन करीत अप्सरांनी तसा प्रयत्न केला आणि मनशांती तपोभंग झालेले पौलव ऋषी फार रागावले. त्यांनी तुम्ही हे कृत्य कुणाच्या सांगण्यावरून केलं असा प्रश्न विचारला. अप्सरा घाबरल्या. त्यांनी इंद्राचं नाव पुढे केलं. झालं. ऋषीश्वरांनी इंद्राला आवाहन केलं. आता पौलव ऋषी आपल्याला शाप देणार ह्या भयानं इंद्र धावत धावत ब्रह्मदेवाकडे आला. ते दोघं माझ्याकडे आले. तपोभंग झालेले ऋषी शाप देणार हे तर निश्चितच होतं, पण जो शरण येतो त्याला अभयही द्यावं लागतं ना. मी इंद्राला घेऊन ब्रह्मदेवासह कैलास नगरीला देवाधिदेव महादेवांकडे गेलो. तोपर्यंत इंद्र आलाच नाही. तो ब्रह्मदेवामागे लपतोय. हे दोघंच माझ्याकडे आलेत हे लक्षात येताच पौल ऋषी आता आम्हालाही शाप द्यायला सिद्ध झाले. आम्ही हा समाचार जेव्हा महादेवांना सांगितला तेव्हा त्यांच्या पुढेही मोठा प्रश्नच पडला. तोच पौलवांनी त्यांच्याही नावाची गर्जना केली. झालं. आम्हा तिघांचंही तिघांसह सर्वच देवदेवता हा त्या ऋषी शापानं भयभीत झाल्या. आता त्या संकटापासून सुटकेचा मार्गच निघेना. मग काय करावं कुणालाच काही समजेना सुचेना. तिकडे पौल ऋषींचा क्रोध मात्र क्षणाक्षणाला वाढू लागला. आता तर सर्व देवदेवतांनाच शाप देण्यासाठी सिद्ध झाले. तोच मला एक उपाय सुचला. मी तो महादेवांना सांगितला. तो उपाय त्यांनाही पटला. ते म्हणाले बरोबर, हेच योग्य ठरेल. आपण असेच करूया. कारण ब्राह्मण हा कितीही रागावला तरी तो कधी गोमातेला शाप देणार नाही. तेव्हा आपण सारे आता त्या गोमातेच्या उदरात लपून बसू असं त्यांनी ठरवलं. मग आम्ही सर्व देवांनी गोमातेचं ध्यान केलं, तिला आवाहन केलं आणि पुढच्याच क्षणी आम्ही सर्व देवता त्या गोमातेच्या उदरात लपून बसलो. पौल ऋषींच्या आव्हानाचा आदर करीत ती धेनुमाता आम्हा सर्वांसकट त्यांच्या पुढे उभी राहिली. गोमाते, देवदेवता कुठं आहेत? मी त्यांना बोलावलं होतं, पौलव म्हणाले. गोमाता फक्त विनम्र भावे त्यांच्या समोर उभी राहिली. आम्ही सर्वजण आता पुढे काय होतंय ते पाहू लागलो. सर्व साक्षी अन दृष्ट्या पौलवांच्या दिव्य नजरेतून ती गोष्ट सुटली नाही. पण आता आम्हाला शाप देण्यासाठी त्यांना गोमातेला शाप द्यावा लागला असता. ते त्यांच्या नियमात बसत नव्हतं. वंदनीय गोमातेला शाप देणं त्यांना पटेना, रुचेना, योग्य वाटेना. मग त्यांनी विवेक ठेवला आणि आम्हा सर्वांनाच उदार मनानं क्षमा केली. तपोश्रेष्ठ आणि क्षमाशील अशा त्या पौल ऋषींचा उद्धार करीत मी त्यांना वैकुंठपदी आणलं. अशी ही आम्हा सर्वांची रक्षण करती गोमाता वंदनीय आहे. अधिक महिन्यातील गोदानाचं पुण्यही मोठंच आहे. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण